नमस्कार मित्रांनो मी बाबाराव मुसळे. सारं काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी मी आपल्यासमोर आज हजर झालेलो आहे. मी माझी नवी कादंबरी अक्करबुट्ट्या हिचं कथन क्रमशः करत असतो. आज आपण 16वा भाग पाहत आहोत. हे भाग बुधवार, शुक्रवार आणि रविवारी मी आपल्यासमोर सादर करत असतो. आज बुधवार आहे आणि मी आता या भागाला सुरुवात करतो. मागच्या भागात आपण असं पाहिलं की सासू ही वंदनाच्या घरी 4 दिवस राहून तिला जेव्हा बरं वाटलं तेव्हा ती परत आपल्या घरी आली. पण त्या दोघींचं असं बोलणं झालं होतं. तिनं वंदनाला असं म्हटलं होतं की तू उद्या नारायणला जेव्हा डबा देशील तेव्हा त्या पोराच्या हाती निरोप पाठव की तू घरी संध्याकाळी ये. तसा वंदनानं निरोप पाठवला पण नारायणाला नाही. आणि मग या दोघींचं आधी ठरल्याप्रमाणे की आपणच मग त्याला, तू जर नाही आला तर आपण त्याला भेटायला जाऊ. त्याप्रमाणे ह्या दोघी त्याला भेटायला सुद्धा गेल्या. आता भेटायला गेल्या आणि ज्या दिवशी भेटायला गेले त्या दिवशी मग घरात वेगळीच गडबड सुरू झाली. संध्याकाळ होत आली. वंदनानं पुरण टाकलं. रत्नाला कळे ना की पुरण कशासाठी. संध्याकाळ व्हायली आणि नारायणही घरी आला. तिच्या कपाळावर आठ्या पडल्या की काय, पुरण एकीकडे नारायण घरी आलेला आहे. दिवस माळवता सासू म्हणली रत्नाला, ए तू आंघोळ करून ये. ती आंघोळही करून आली. मग वंदनाला पाठ टाकायला सांगितला. पण त्याच्या आधी वंदनानं तिला कुखाचं वेळचं, लग्नात कुखाच्या वेळचं जे लुगडं होतं तिने नेसायला लावलं. तिला काही कळत नव्हते काय कशासाठी चाललेलं आहे. पण वंदनाने मी म्हणतो म्हणून कर आणि तिनं नेसलं. मग तिला पाटावर आणून बसवलं. तिची पूजा केली वंदनानं आणि वाशीमवरून त्यानं सायास करून आणलेले फळं तिच्या वटीत टाकले. हा योग दुसऱ्यांदा रत्नाच्या नशिबात आला. म्हणून ती रत्नाला म्हणाली होती की लय भाग्यवान आहेस व, 2-2दा एकच गोष्ट. ती लाजली. नंतर जेवण खावणं झाले. सगळ्याचीच झाले. नारायण जेवला, सगळे सासू सासरे सगळे. वंदना तिचा नवराही होते, लेकरही होते. आणि मग माडीवर जाण्यासाठी वंदनाला सासूनं सांगितलं की तिला म्हणाव गिलासभर दूध भरून गिलास वरीने आणि कंदील लावून ने आणि तू जाय तिच्या संग, तिचं आथरून गिथरून बरोबर करून दे. त्या दोघी गेल्या. काही वेळानं वंदना खाली आली. बराच उशीर झाल्यावर नारायण बाहेरून आला आणि मग तो झोपायचं कुठं याची इकडे तिकडे सोय कुठे लागते ते पाहू लागला. तशी वंदना म्हणाली तुम्हाला खाली नाही झोपायचं, तुम्हाला वरी झोपायचं. आणि ती खुदकून हसली. नारायणनं मायाकडे पाहिलं तर सासू म्हणली मायाकडे काय पाहतं, जाय आता. आणि तोही गेला. म्हणजे रीतसर सासूच्या प्रमाणपत्रासह ह्या गोष्टी आज सुरू झाल्या. याचाही आनंदच होता. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. काही दिवसांनी म्हणजे मधल्या काळात असं झालं की मग सासूही आपली मोकळेपणानं रत्नाशी बोलायला लागली. इतकंच नाही तर ती सासऱ्याबरोबर शेतात काम सुद्धा करायला जात होते. आणि एक दिवस ती शेतातून उशिरा घरी आली. झाक पडलेली होती. पाहते तर रत्ना
तकत पोसावर झोपलेली. तिनं तिला उठवलं, का ग घरात अंधार पडला, तू झोपली, काय झालं, काही दुखायलं का? रत्ना म्हणे नाही, काही नाही दुखायलं. पण खरं म्हणजे रत्नाला सासूनं अस्थिर चून दळून ठेवायला सांगितलं होतं. आयुष्यात कधी तिनं चून दळण्यासाठी किंवा काही दळण्यासाठी जातं हलवलं नव्हतं किंवा खुट्याला हात लावला नव्हता. पण ते जातं दळताना तिनं आई कसं दळते ते पाहिलं होतं. तसंच तिनंही केलं. तिला काही कळत नव्हतं की चुनाचं पीठ बारीक यावं म्हणून काय करावं, कसं जाता फिरवावं, वेगानं फिरवावं, कमी यानं फिरवावं. पण तिनं ते दळलं. पण काही वेळानं तिला चक्रा यायला लागल्या होत्या. आणि इतक्या चक्रा यायला लागल्या की तिला काय होते आपल्याला ते कळत नव्हतं. बराच वेळ ती तशीच बसून राहिली. थोडंसं बरं वाटलं. मग तिनं ते बेसन सगळं भरून जातेच्या भोवतालचं भरून बघू नये ते का झाकून ठेवलं. आणि तरी तिच्या जीवाला बरंच वाटत नव्हतं. म्हणून मग ती तकत पोसावर येऊन पडली. जशी पडली तशीच तिला झोप लागली. तर संध्याकाळच झाली. सासूनं कल्ला केला थोडासा, पण गोड कल्ला होता. आणि ती उठली, दिवा लावला. सासू म्हणली, बाहेर अंगण झाडायचं राहिलं महाराणी, अंगण झाड जाय. सगळ्या बायाचे अंगण झाडलेत. आणि तीही गेली. स्वयंपाक पाणी झालं. जेवायला बसले सासू आणि रत्ना. पण 4 घास घेतल्यावर रत्नाला मळमळून आलं. इतकं की उलटी होते की काय असं तिला वाटलं. तशीच ती उठली आणि पाठीमागे गेली. आणि तिथं जाऊन ती ओकाऱ्या करू लागली, उलटी करू लागली. वापसही आली. तसं सासूनं तिच्याकडे पाहत विचारलं, का ग काय झालं, काहून उलट्या व्हायल्या? पण ती काही बोलली नाही. काय माहीत, काही कमी जास्त खाण्यात झालं असेल म्हणून असं म्हटले. पण सासूनं कपाळावर आठी पाडली. जेवण झाल्यावर सासू उठली. हातात कंदील घेऊन तडक मांगवाड्यात गेली. यशोदी मागणीला पुढं घालून घरी आणलं. घरात कोणी माणूस कोणच नव्हतं. रत्नाच होती. रत्नाला तकत पोसावर झोपायला लावलं. आणि त्या यशोदीला सांगितलं, हिचं पोट तपासून पाय. यशोदीचं हे काम होतं, धंदा होता तिचा. बायाची पोटं तपासून पाहायचे, कितवा महिना आहे, लेकरू कसं आहे, वाढायला का बरोबर कसं. आणि बाळांपणसुद्धा ती करत होती. त्यामुळे तिनं ते सगळं तपासून पाहिलं. आणि मग रत्नाला म्हटली ती की तुम्ही जा बाई, तुम्ही जा. सासूला म्हणाली, दिवस आहेत. ते म्हणे, काय बोलतोस? ते म्हणे, हो दिवस आहेत. किती महिने झाले? 3 महिने तरी झाले असतील. नक्की सांग. तेच सांगतो मी की 3 महिने तर नक्कीच झाले असं म्हणता येणार नाही, पण 2.5 महिने नक्कीच झाले. आणि मग सासूच्या डोक्यात उजेड पडला. 3 महिने म्हणजे नारायणला मरून आज 3 महिने झालेले आहेत. म्हणजे त्याच दिवशीचं हिचं हे पाप आहे. आणि वंदी म्हणते की त्या दिवशी नारायण आला होता रातर्षा. पण मला नाही पटत. मला अजिबात त्या गोष्टीवर भरोसा नाही. तशीच त्या मागणीसोबत सासू घराबाहेर पडली आणि ती वंदनाच्या घरी आली. का वंदना? जरासा आवाज वाढलेला होता. वंदनाला शंका आली, काहीतरी भूत आलं वाटते अंगात. बसा आतेबाई. ती म्हणे, बसायला नाही आली मी. मग तू मला हे सांग की या रत्नीनं कुठं शेण खाल्लं, काय झालं? आणि मग काय झालं ते तिनं सांगितलं की तिला 3 महिन्याचे दिवस गेलेले आहेत. वंदना म्हणाली, मी तुम्हाला मागत म्हणलं होतं ना की नारायण भाऊजी गीताबाईच्या त्या निरोपाच्या दिवशी आले होते म्हणून घोडीवर.
तू ते मले काही सांगू नको. मले महानारायणवर पक्का भरोसा आहे की त्याच्या बहिणीचा तसा निरोप आल्यावर तो अशा गोष्टीसाठी कव्हाच येणार नाही. हा आला असता तर काही वेगळ्या कारणानं आला असता, पण या गोष्टीसाठी नाही. सांग मला कोण येते, कोणाचं आहे ते सांग. कुठेही न शेण खाल्लं, कुठं गुखारी केली. ती काही 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 बोलत होती, पण वंदना गप्प होती. वंदनाला माहीत होतं की अक्करबोट्याचं पाणी रत्नाला झोंबलं. पण रत्नाला तिनं असं सांगितलं होतं की जर काही तसं झालंच समजा तुला, तर तुला एका गोष्टीचा आनंद व्हायला पाहिजे की नारायणचा वंश तुझ्या पोटात वाढायला. नारायण जरी मेला तरी नारायणचा वंश तुझ्या पोटात. म्हणजे रत्नाचीही समजूत घातली, सासऱ्याचीही समजूत घातली, दुसरा नारायण योगीराज त्याचीही समजूत घातली, सासूचीही समजूत घालू लागली. पण सासूला ते पटेना. सासूने एका शब्दात सांगितले, याद राख, 8 दिवसाच्या आत तिच्या पोटातलं ते पाडून टाक. तुला काय करायचं ते कर. जर पाळलं नाही तो तर मी हो आणि ती रत्नी आहे. असं एवढं बोलून सासू पटकन पाठीमागं फिरली आणि वंदनाच्या घराबाहेर पडली. वंदना तिचा तोरा पाहत दरवाज्यात येऊन उभी राहिली. वंदनाच्या लक्षात आलं की रत्नाचे यापुढचे दिवस आता चांगले नाही. काय होईल देव जाणे. मित्रांनो, हा भाग इथे संपला. लाईक करा, कॉमेंट्स द्या, शेअर करा आणि मोठ्या संख्येने सबस्क्राईब सुद्धा करा. पुन्हा भेटू शुक्रवारी. तोपर्यंत